नमस्कार. आज आपण सुप्रियाज किचनमध्ये अगदी मार्केट सारखी नानकटाई अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. त्यात 1 कप तूप घालूया. आता हे चांगलं फेटून स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा छान असं स्मूथ झालेलं आहे मिक्सचर. मस्त असं फेटून घ्यायचं आहे चांगलं. आता यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आणि तेही चाळून. यामध्ये आपण 2 कप मैदा घालणार आहोत. अर्धा कप बेसन घ्यायचंय आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा. आता हे आपल्याला चाळून घ्यायचंय. आता हा चाळून घेतलेला आहे. हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता यात आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. अगदी थोडं मीठ घालायचं. तर हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आता आपण हाताने व्यवस्थित मळून घेऊया. हे पीठ असं जास्त जोर लावून मळायचं नाहीये. वरचे वर मळायचं. एकत्र करायचं, गोळा करायचं. हे मी एका परातीत घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला एकत्र करता येईल. हे बघा आता आपण गोळा करून घेतलेला आहे. आता याचा अर्धा करायचा आहे आपल्याला. अर्धा भाग असाच ठेवायचा आणि अर्ध्या भागात आपल्याला कोको पावडर घालायची. इथे मी 1 टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे. ती यात चांगली मिक्स करूया. हा गोळा बाजूला ठेवूया आधी. हे बघा हे आपण कोको पावडर घालून गोळा केलेला आहे. आता आपल्याला दोन्ही पिठांचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे. अगदी लहान लहान घ्यायचे. हे बघा एवढे एवढे सगळ्याचे दोन्ही पिठांचे आपल्याला असे बॉल्स बनवून घ्यायचे. आपले याचे गोळे करून झालेले आहेत. आता त्या पिठाचे सुद्धा आपण असेच गोळे करून घेऊया. हे बघा आपले गोळे तयार करून झालेले आहेत. आता यातला एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हे असे ठेवायचे आणि अगदी असे जवळ घ्यायचे आणि थोडंसं एक हाताने थोडंसं असं गोल फिरवायचे. हे बघा अशा प्रकारे डिझाईन येतं. थोडेसे एकत्र करायचे आणि असे हळवार हाताने असे गोल फिरवायचे. हे बघा लगीने सुंदर डिझाईन. हे अशा प्रकारे सगळी नानकटाई बिस्किटं आपण करून घेऊया. मी अजून एक दाखवते. हे बघा हे असे जरा जवळ घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने फिरवायचे. थोडेसे साईडनी व्यवस्थित त्याला फिनिशिंग द्यायचं. छान अशी डिझाईन येते त्याला. आता अशी सगळी बिस्किट आपण करून घेऊया आधी. हे बघा आपली बिस्किट तयार झालेली आहेत. मी ओव्हन 160 डिग्रीजला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवला होता. आता आपण हे 160 डिग्रीजला 15 ते 20 मिनिटं आपण बेक करून घ्यायचे. हे बघा ते नानकटाई झालेली आहे. इथे माझाच हात लागला पटकन. आता हे गरम आहे. थोडी थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता नानकटाई थंड झालेली आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा थोडीशी माझ्या हातानेच फुटली म्हणून हीच तुम्हाला दाखवते. ही पाठवून पण छान असा रंग आलेला आहे. हे बघा वाव एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि मस्त अशी छान
सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.